आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, भागू म्हणते ना ते अगदी खरं। मुलींकडे पर्याय नाहीये म्हणून हे वॉशरूम वापरत असणार आहेत ते। अरे अत्यंत अनहायजेनिक आहे वॉशरूम मुलींसाठी, त्यामुळे आजारांची शक्यता तर आहेच। पण ह्या गोष्टींकडे कॉलेज दुर्लक्ष करतायत ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय। आणि आपल्याला भागून सांगितलं म्हणून कळलं, तिने सांगितलंच नसतं तर काय कळलंच नसतं आणि बाकीच्या पोरींना पण त्रास सहन करावा लागला असतं। कसं आहे ना, मुलींना नुसतं शिक्षणाची तयारी दाखवून उपयोग नाही, या शिक्षणाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या सोयी देणं पण गरजेचं आहे। भागू, तुझ्या मुख्याध्यापकांचं ऑफिस दाखव मला, चल। अरे दादा पण मी आहे ना, चल चल। ऐका ना माझं, वा बाजूला, सरका बाजूला, माझं ऐका ना माझं। साठे कोण आहे ते? मी म्हणत होतो सर कामात आहेत, पण ह्यांनी ऐकलंच नाही माझं। विनंती करायची असती ना शिस्तीत आलो असतो, तक्रार करायला आलोय मी। जे काय असेल, पण ही काय आता याची पद्धत नव्हे। भाग्यश्री ना तू 11वीला आहेस तू, हे कोण आहेत तुझे? सर, हा माझा सूर्या दादा आणि ही वहिनी। सर, माझी बहीण गेले 3 दिवस झालं कॉलेजमध्ये येत नव्हती। तुमच्या कॉलेजमधल्या बाथरूममध्ये तिला जाऊ वाटत नव्हतं। तुमच्यातल्या सगळ्या शिक्षकांना मुलींच्या अडचणी काय आहेत, त्यांना काय काय सहन करावं लागतं हे सगळं माहीत असून सुद्धा कसं काय राहू शकता तुम्ही? सर, आम्ही आता स्वतः बघितलं, तुमच्या कॉलेजचं वॉशरूम असं आहे ना की तिथे चुकूनही कोणी जाऊ शकत नाही हो। म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला मुलांच्या तब्येतीची, स्वच्छतेची काहीच पडलेली नाहीये। तुम्ही लक्षच देत नाही त्याच्याकडे। हो सर, हे असे संस्कार करणार आहात का तुम्ही इकडच्या मुलांवरती? हे बघा सर, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना मूलभूत सुविधा इथे मिळायलाच हव्या, असं नाही वाटत का तुम्हाला? जरा बसून घ्या तुम्ही। बसायला नाही आलो आम्ही, आमच्या प्रश्नाची उत्तर द्या। माझी बहीण मला काही बोलली नसती तर आम्ही इथपर्यंत येऊच शकलो नसतो, आणि ती काय बोलली नसती तर इथल्या प्रत्येक मुलीला यो त्रास सहन करावा लागला असता। हे किती बरोबर आहे तुम्हीच सांगा। आणि असंच चालू राहिलं तर मुलांना कॉलेजमध्ये शिकायला यायची इच्छाच राहणार नाही। अहो, या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो। तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या बेसिक सुखसुविधा त्यांना मिळायलाच हव्यात। मग मला सगळं मान्य आहे, पण माझ्या पण खूप अडचणी आहेत हो। मुलांच्या हायजीन पुढे कोणत्या अडचणी आहेत तुम्हाला सर? हां, मॅडम, मी ओळखतो तुम्हाला, हे कॉलेज तुमच्या वडिलांचंच आहे ना। याला जे मिळणारं सर्व अनुदान आहे ते सगळं डॅडींच्याच हातात जातं हो। आम्ही त्यांना बऱ्याचदा कळवले, लेखी अर्ज केलेत, पण ते करू करू म्हणतात, पण अजून काहीच केलं नाही। आता त्यांच्या विरोधात तर आम्हाला नाही जाता येणार नाही। तुम्हीच सांगा काय करू आम्ही? म्हणजे यावर कधीच कसलाच उपाय निघणार नाहीये तर? असं कसं उपाय निघणार की, ते बी आजच्या आजच। डॅडी बरं वाटतंय ना आता? बरं वाटतंय, तू मुद्द्याचं बोल। काय नाही, ते इंग्लिश साहेबांच्या कामावर निघालो होतो, पण कॉलेजमधून अचानक फोन आला की कॉलेजचं कोणतरी तुम्हाला भेटायला येत आहे आता। कॉलेजमधून? हा, आत्ता? ते काय बाहेर येऊन बसलंय। त्या बाथरूमच्या निधीसाठी आले असतील परत। चल बोलतो।